बेटा नील, तुला राजा व्हायचंय, अज्जूला नाही. कारण तुला माझी जागा घ्यायची आहे आणि याकरता अज्जूला आपल्यात घेणं ही तुझी पहिली पायरी असेल. खरं तर हे आहे आई की ही मुलगी फक्त नीट वागायचा विचार करेल ना, तर प्रत्येक वेळी मला लोकांसमोर मान खाली घालावे लागणार नाही. काही गरज नाहीये हिची नजर उतरवायची. अगं, जी मुलगी आपल्या घराची इज्जत सांभाळू शकत नाही, तिला कोणाची कशाला नजर लागेल? ट्विंकल, ते आकाशला हळदीचं दूध द्यायचं होतं. डोंट वरी, मी घेऊन जाते. ओके. ओ गॉड, मी तर विसरलेच होते. जर मी अशी भूतासारखी त्याच्या समोर गेली ना, तर एजे नक्कीच मला बघून पळून जाईल. एक काम कर, तूच जा. अगं जा ना. थांब. कन्सिलर लाव. फोन, ते पण आता या वेळेला? नाही म्हणजे तो सिक्रेट लवर तर नाहीये ना? तुझ्या डॅडचा आहे, बोल त्यांच्याशी. ओ नो नो नो, इट्स ओके. मला रात्रीची भीतीदायक स्वप्न बघायची सवय नाहीये. थँक्यू. आणि तसंही बघ ना, खूप जोरात लागलं होतं. बघ ना, मला आरामाची आवश्यकता आहे. अँड आय एम शॉक ते तुझ्याशी बोलल्यानंतर जास्त खुश होतात. ओके, मी बसतो. मला जास्तच लागलंय. मला आरामाची गरज आहे. फाईन फाईन. हॅलो अंकल, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे रेवा, पण आज जे तिकडे काही झालं ना, ते पाहून मला अजून चिंता वाटायला लागली. अंकल, तुम्हाला कसं काय? यासाठीच मी तिथे ठेवलंय, ज्यामुळे मला प्रत्येक गोष्टीची माहिती मिळेल. आणि रेवा, आय एम रिअली अपसेट विथ यू. तू तर मला सांगितलं होतंस की अंकल मी आकर्षला परत घेऊन येईन, पण तू तर स्वतःच तिथे जाऊन सेटल झाली आहेस. अंकल, रिलॅक्स. मला माहितीये की तुम्ही टेन्शन मध्ये आहात, पण तुम्ही आकाशला सुद्धा चांगलं ओळखता ना. तो जिद्द कधीच सोडत नाही. मग काय आता मी माझ्या मुलाला त्या गुंडांच्या हवाले करू? म्हणजे ते त्याला मारून टाकतील? नो अंकल, प्लीज काम डाऊन. आणि तुम्ही आकाशची चिंता अजिबात करू नका. तो चांगल्या प्रकारे सगळं मॅनेज करेल. इनफॅक्ट तो करतोय सुद्धा. पण प्लीज तुम्ही त्याला समजून घ्या. त्याने फक्त तुमच्याकडून 3 महिनेच मागितलेत. जर तुम्ही त्याला हा वेळ दिला नाहीत तर तो तुमच्यावर नाराज होईल. आणि कोणी सांगावं, कदाचित तो परतही येणार नाही. हे बघ रेवा, बोलतेस ते ठीकच आहे, तरी पण मला हे समजत नाहीये की कर्नालमध्ये शेवटी असं काय आहे. यावेळी त्याच्याबरोबर आयाही नाहीये की ज्यामुळे तो जिथे जास्त वेळ थांबू शकेल. मला तर वाटतं एक गोष्ट फक्त डान्सची नाही, काहीतरी वेगळीच आहे. आकर्षचं काहीतरी मिशन आहे. एनिवेज, मी तुला नंतर फोन करतो रेवा. टेक केअर ऑफ युअरसेल्फ. खरंच आकर्ष कोणत्या मिशनवर तर नाही ना? पण याचा शोध मी कसं काय लावणार? तो तर इतक्या सहजासहजी बोलणार नाही. रेवाजी अगदी जराशाने वाचल्या आज. अजून एकदा दर्शन घडलं असतं तर बरं वाटलं असतं. काय करू आता? अरे आकाशात काय बघतोयस? कोणी अप्सरा उतरणार आहे काय? हो, नाहीतर काय. काय? हा? अरे प्यायला बिल्या नाहीस ना तू? अरे ते त्याचं मी फिरत होतो. अरे ते तुझं काय ते सोड. मला सांग, रोशनी कुठे आहे आता? रोशनी असेल स्वयंपाकघरामध्ये, जेवण बनवत असेल. अच्छा, चालू दे तुझं. रेवाजी फक्त एकदा दर्शन द्या. मामा, आज जे कॉलेजला झालं त्याची बातमी तुम्हाला मिळालीच असेल. कळलंय मला अज्जू. आणि दार्जिनचा फोनही आला होता. फार नाराज दिसत होते. तसं मामा, पाहायला गेलं तर ही तशी त्रासदायक गोष्ट आहे. हो, पण काय करू? या रोशनीला किती वेळा सांगितलं मी, पण काही फरकच नाही पडत. लाख वेळा समजावून सांगितलं असेल तिला,
की रोशनी तू या भानगडीत पडू नकोस, दुसऱ्यांच्या घरी जायचंय तुला. पण नाही, परमेश्वरालाच माहिती अजून काय काय ऐकावं लागणार आहे हिच्यामुळे. तसं मामा, याचा त्रास करून घेण्याचा प्रश्न येतोच कुठे? कारण तुम्ही तर तिला मोकळीच सोडलेली आहे ना. किती वेळा सांगितलं की पोरींना जास्त घराबाहेर पाठवू नका, पण नाही, सकाळ झाली नाही की रोशनी आपली बाहेर. घ्या आता आपलं डोकं फोडून. रोशनीला उंडारत बसायची सवय नाहीये. सकाळी सकाळी घरातून नेहमी मंदिरात जाते ती. नमस्कार काका. सुखी राहा बेटा. काका, रोशनीच्या बाबतीत तुम्ही काही चिंता करू नका. चिंता का नाही करणार? बाप आहे रोशनीचा. आणि राहिली गोष्ट मंदिरात जायची, तर मामा ती आपल्या श्रद्धेची गोष्ट आहे. पूजा तर घरी पण होऊ शकते. मी सांगतो ते ऐका आणि तिच्या पायात बेड्या टाका. तेव्हा कुठे आपण सगळ्या अडचणीतून मोकळे होऊ. तुला तिच्या अडचणीची चिंता करायची काही गरज नाहीये. मी आहे तिच्यावर लक्ष ठेवायला. अरे, लग्नानंतर जे करायचं ना ते करत बस. जोपर्यंत रोशनीचं लग्न होत नाही ना, तोपर्यंत तिची जबाबदारी माझी जबाबदारी आहे. आलं लक्षात? की राज्य करण्यासाठी फक्त दहशत आणि ताकदीची गरज नसते. त्यासाठी तुला आपल्या माणसांना पूर्णपणे आपलंसं करावं लागेल आणि यासाठी तुला अज्जूला आपलं करावं लागेल. हे बघ अज्जू, मी तुझ्या मताशी सहमत आहे. रोशनीचं लग्न नाही झालंय अजून, पण रोशनी ही माझी सुद्धा जबाबदारी आहे जी तुझ्या जवळ आहे. अज्जू, काही जरुरीचं काम होतं का? काका, ते रोशनीची भेट झाली नव्हती ना हॉस्पिटलमधून आल्यानंतर. विचार केला मग तिला भेटून यावं. चांगलं केलंस बेटा. ती आतमध्ये आहे ट्विंकल सोबत. जा भेटून ये. ठीक आहे काका. हे घ्या, तुमच्यासाठी हळदीचं दूध आणलं होतं, पिऊन घ्या. तुमच्या जखमा बऱ्या होतील. थँक्स. ओ, थँक्यू दुधासाठी. नाही नाही, ते थँक यू. आज तुम्ही मला आगीपासून वाचवलं त्यासाठी. ओ, वेल देन युअर वेलकम. पण याचा अर्थ असा नाही तुम्ही प्रत्येक वेळी एखाद्या डेंजरस जागी फसणार. तसं एक बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्हाला माहिती आहे आपण आज खरंच लकी होतो की आपण वाचलो. नाहीतर ज्या प्रकारे तुम्ही बाहेर यायला नाकारत होता, मला तर काहीच आशा नव्हती. मला माहिती आहे तुम्हाला कोणाकडून कोणतीही हेल्प घ्यायला आवडत नाही, एस्पेशली अनोळखी माणसांकडून. कोणाकडून मदत घेणं आपल्याला कमकुवत नाही बनवत आणि नाही समोरचा आपल्यावर उपकार दाखवतो. एखाद्याला अडचणीत पाहिल्यानंतर त्याची मदत करणं हा माणुसकीचाच भाग आहे. ते दूध पिऊन घ्या, थंड होईल. तुम्ही प्यायला?
रोशनी रोशनी ते मी नंतर पिऊन घेईन. नंतर कशाला आत्ताच प्या. आपण शेअर करूया. रोशनी रोशनी हे सर्व तुमच्यासाठी आहे. तुम्ही नाही पिणार तोपर्यंत मीही नाही पिणार. काय? मला म्हणायचं होतं तुम्ही स्वतःची चिंता नाही करत उलट सर्वांची चिंता करता म्हणून मी बोललो. जे काय झालंय तुला? व्हॉट इज रॉंग विथ यू? रोशनी, बाहेर काय करत होतीस? अहो वहिनी, मीच तिला पाठवलं होतं आकाशसाठी दूध घेऊन. तू जा जाऊन झोप. वहिनी, तुम्ही सांगितलं ना की आकाशची चांगली सेवा करा. मी चांगल्या प्रकारे सेवा करते. हा, कम्मो, ट्विंकल कडे दूध देऊन का नाही पाठवलंस? रोशनीला का पाठवलंस? तुला कुठलीच गोष्ट नाही समजणार. वहिनी, हे तुम्ही काय बोलताय? अहो, ही रोशनी असताना मी आपल्या ट्विंकलला कसं काय काम सांगू? आणि तसंही पोरगी थकलेली असते आणि आज तिच्यासोबत किती मोठी घटना घडली. काय झालं? डोकं दुखतंय का? हा, बिचारी बावचळली. ए ट्विंकल, रोशनी कुठे? रोशनी, ते हळदीचं दूध. काय? ती बघ, तू नाव घेतलंस आणि तुझी रोशनी हजर. गुड बाय गाईज. कुठे होतीस तू कदुकुमारी? कधीपासून शोधतोय तुला मी. काय ग, काय झालं? अगं तुला मी विचारतोय कुठे होतीस तू? तुला काय ऐकू येत नाही काय? मी ते दूध रोशनी, घ्यायला. तू इथे आहेस? मी तुला शोधतेय. हे घे, दिदा पण तुला शोधते. पाय पडतो हा दिदा. सुखी राहा. आता तुम्हीच तुमच्या नातीला बोलतं करा. हो दीदा. तुझी नजर उतरवायची आहे. दीदा, मला नजर बिजर नाही उतरवायची. कोण लावेल मला नजर? दीदा, मी ठीक आहे. अगं नजर काय विचारून लागते? चल ये. ही मुलगी वेडी आहे का? तू तिचा जीव वाचवलास, तिला या गोष्टीचा पण प्रॉब्लेम आहे. असं काहीही नाहीये रे बा. लुक, आय नो ती थोडी स्ट्रेंज टाईपची आहे, बट शी इज स्वीट. हे बघ, माझ्यासाठी हळदीचं दूध घेऊन आली. ट्राय कर. या राईट. कमॉन रेवा, तू तिच्या अडचणी समजून घेत नाहीयेस आणि तुला माहितीही नाहीये. हो हो, तू नसतास तर दुसरं कोणी तिला समजूनच घेतलं नसतं. कधी कधी मला वाटतं की माझी पण एखादी इमोशनल स्टोरी तुला सांगावी, म्हणजे कमीत कमी लक्ष तरी देशील. तू काहीही बोलतेस, यु नो दॅट. नाहीतर काय, पहिले दाईजा आणि आता ही रोशनी. असं वाटतं की तुझं ना या ओव्हर ड्रामॅटिक लोकांशी ना काही वेगळंच नातं आहे. आकाश, तुझ्या मनात नेमकं काय चाललंय? माझ्या मनात काय चाललंय? वेल लेट्स सी. माझ्या मनात हे चाललंय की रात्र खूप झालेली आहे आणि तुला तुझ्या रूम मध्ये जाऊन झोपायला हवं. ओके, गुड नाईट. गुड नाईट. आय विश रेवा मी तुला सांगू शकलो असतो,
की माझ्या मनात काय चाललंय. तू मूर्खांपेक्षा मूर्खच राहणार, पण माझ्या डोळ्यांना मूर्ख बनवणं इतकं सोपं नाही. जे मला दिसतंय ते कदाचित कोणालाच नाही दिसत. रोशनी आता कधीच आकाशच्या जवळ नाही जाणार. काय चाललंय ट्विंकल? काही नाही मम्मा, बस झोपायला चाललीये. स्टुपिड. तू इकडे झोपायला चालली होतीस आणि तिकडे ती रोशनी. माझ्याकडे काय बघतीयस? तू 11 वाजता झोपायला चाललीस. या वेळेला तर तुला आकर्ष जयसिंगला दूध घेऊन जायला पाहिजे होतं. या निमित्ताने 2-4 गोष्टी झाल्या असत्या तुझ्या. हो मम्मा, तुम्हीच तर सांगितलं होतं की फेस पॅक लावून झोपून जा, म्हणून मी झोपायलाच चालले हो, होते. मी सांगितलेलं, पण मी असंही सांगितलेलं की जेव्हा शक्य होईल, जसे शक्य होईल, आकर्ष जयसिंगशी जवळीक वाढव, म्हणजे तो तुला लाईक करेल. तुझ्यासाठी एवढी मोठी संधी परत नाही येणार. आकर्ष जयसिंग तुझ्या इथे एक गेस्ट म्हणून राहतोय, पण तुला काही समजतच नाही. आता तर मला असं वाटायला लागले की खरंच तू आपल्या बाबांवरच गेलीस. पण मम्मा, मी तर सगळं काही करतेय ना. एजाशी माझी फ्रेंडशिप पण झालीये आणि तो मला लाईक पण करतो. आता एक दिवस मी दूध घेऊन नाही गेली तर काय झालं? रोशनी गेलीये ना. तू मूर्खांपेक्षा मूर्खच राहणार, पण माझ्या डोळ्यांना मूर्ख बनवणं इतकं सोपं नाही. जे मला दिसतंय ते कदाचित कोणालाच नाही दिसत. रोशनी आता कधीच आकाशच्या जवळ नाही जाणार. शीतला माता असंच नेहमी तुझ्या रक्षणासाठी कोणाला ना कोणाला तरी पाठवत राहा. कृपा असो तिची. सोड तिला. रोशनी, काय झालं पोरी? आपल्या पापाजींचं बोलणं मनाला लावून घेतलंयस का? तुला तर माहितीच आहे ना सुरिंदरची सवय. बघ पोरी, किती दूर निघतोय. आता बोल, नजर नाही लागली? दीदा, मला कोणाची नजर लागणार? हो हो, तुला कशाला लागेल कोणाची नजर? तुझ्यात अशी कोणती खास गोष्ट आहे? अगं नीलला विचार, तोच सांगेल तुला. काय नील, सांग जरा. आता तुम्ही सांगताय तर नजर लागली असेल ना. अरे मी नजरेचं नाही बोलते रे, ते तर मला माहितीच आहे की नजर लागलीये. मी तर तिच्या गुणांविषयी बोलतेय. तुला माहितीये ना, सांग तिला. नाही, मी इथे थांबून ऐकणार नाही, समजला? तू सांग हिला काय गुण आहेत ते. मला तर हे फेकायचंय घराच्या बाहेर. हे शीतला माता, रक्षण कर बाई. नील, कुठे चाललाय? मग काय तुझ्या मागे मागे फिरत राहू मी? इतरही कामं असतात मला. तर मग आलास का? लाडात येऊ नकोस. मला तुझी काय चिंता वगैरे नाही. नील, मी कधी सांगितलं की तू माझी विचारपूस कर की मला जखम झाली आहे की नाही? तुला जखम झाली? आता तू आउच. सरळ काय बोलणार आहेस की नाही? मी ऐकलं आज त्या जागेवर मोठा तमाशा झाला. मालकीण, म्हणून तर मी पोरीला पण सोबत घेऊन आले. अच्छा, आता तीच तुम्हाला सांगेल चांगल्या प्रकारे. बोलो बोलो, पोरीला बोलो. आते ग पोरी. आता बोल ना, काय झालंय? काय करू, सांगू का? पण जखम अशा ठिकाणी झालीये की सांगायला इतका वेळ लावलास ना तर जखम आपोआप भरून निघेल. लवकर सांग, जखम कुठे झाली आहे ती. नील, मी ठीक आहे. मग ते आऊच कशाला निघालं तोंडातून? ते तर बस तुझा पाय माझ्या पायावर पडलाय म्हणून.
जर आज तुला काही झालं असतं ना तर हा अज्जू जिवंत राहिला नसता. पण नील सर्व सांगत होते ना की शॉर्ट सर्किट झालाय म्हणून. तरी पण आता तू पण त्या मुंबईवाल्याची भाषा बोलायला लागलीस काय? त्याने आगीपासून काय वाचवलं? तुझा हिरो झाला काय? कोणाकडून मदत घेणं आपल्याला कमकुवत नाही बनवत आणि नाही समोरचा आपल्यावर उपकार दाखवतो. एखाद्याला अडचणीत पाहिल्यानंतर त्याची मदत करणं हा माणुसकीचा भाग आहे. नील तो माझा हिरो नाही झाला. उलट तो मला ओळखत होता म्हणून त्याने माझा जीव वाचवला. जर कोणी अनोळखी असता आणि त्या जागी तू असतास तर तू पण त्याचा जीव वाचवला असतास. असा आगीमध्ये सोडला नसतास. अच्छा, तुला असं म्हणायचंय की मी त्या मास्टर सारखं आहे हं? नील तुझ्यासारखा कोणीच नाही. नील ते तू तर म्हणाला होतास माझ्या मागे मागे नाही धावणार. मग जा आता काम कर. ऐक, मालकीन ध्यान करायला चालल्यात. ध्यान करत असताना त्यांना मध्ये लुडबुड नाही चालत. झालं का? आतमध्ये ये. राम राम मालकीण. राम राम. मी ऐकलं की आज त्या जागेवर मोठा तमाशा झाला. जरा मला तरी सांग काय गोंधळ झाला तो. वय मालकीण, म्हणून तर मी पोरीला पण सोबत घेऊन आले. अच्छा, तीच तुम्हाला सांगेल चांगल्या प्रकारे. बोलो बोलो, पोरीला बोलो. आत ये ग पोरी. नमस्कार मालकीणजी. तुम्हाला पाहून तर असं वाटतं की तुम्हाला पण डान्सची खूप चांगली समज आहे. तू माझ्यासोबत बाहेर का नाही येत? खूप मजा येईल. ए जे, मी तुला नाश्ता न करता बाहेर जाऊ नाही देणार. तुम्ही याला असं कसं काय सांगू शकता? आकर्ष आपल्या घरात राहू शकतो पण जेवण्यासाठी त्याला बाहेरच जावं लागेल. आतापर्यंत जे तू करत आली आहेस ते ठीक होतं. आता पुढे काय करायचंय ते जास्त जरुरीचं आहे.